जिथे जावे तेथे कपाळ 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 आज तू जावे तेथे कपाळ जिथे जावे तेथे कपाळ लाभतो विशेष लाभतो विशेष संत पूर्व पुण्य जरी होय साधू पूर्व पुण्य जरी होय साधू लाभतो विशेष संत लाभतो विशेष संत संगे पुण्य करे होती पूर्व पुण्य करे होती जिथे जावे तेथे कपाळ जिथे जावे तेथे कपाळ जिथे जावे तेथे कपाळ जिथे जावे तेथे कपाळ लाभतो विशेष संता संगे लाभतो विशेष संता संगे पूर्व पुण्य जरी होती साधू पूर्व पुण्य जरी होती साधू लाभतो विशेष संता संग लाभतो विशेष संत संग पूर्व पुण्य जरी होती साधू पूर्व पुण्य जरी होती साधू अंतराय मुळा नोपजे अंतराय मुळ नोपजे अंतराय मुळ नोपजे अंतराय मुळ नोपजे अंतराय मुळ नोपजे अंतराय
हरी खरं म्हणजे कीर्तनामध्ये टाळी वाजवायची नसते. ते कपाळ सरीसे लावतो विशेष संत संगे, पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय म्हणून ढोपजे तेथे, भाग्य तरी नव्हे धनपुत्र दारा, निकटवास बरा संता पायी, पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय म्हणून ढोपजे तेथे. तुका म्हणे हेची करावी मिराशी, तुका म्हणे हेची करावी मिराशी, बळी संतापाशी द्यावा जीव, पूर्व पुण्य जरी होते सानुकूल, अंतराय म्हणून जे तेथे. सालाबादप्रमाणे श्री ज्ञानेश्वर महाराज हरिपाठ मंडळातर्फे गेली 60 वर्ष हा उत्सव चालू आहे. ते 5 तप झाली आणि बऱ्याच वेळा माझी सेवा झालेली आहे. मी कीर्तन करतो त्याला यावर्षी 50 वर्ष होत आहेत. 1976ला आळंदीमध्ये सुरुवात केली आणि आता 2026 चालू आहे. गोदरेज कंपनीमध्ये मी कामाला होतो आणि सगळ्यांचं ऐकून ऐकून मी कीर्तन करायला लागलेलो आहे. कवडी कवडी जोडके निर्धन हो धनवान, अक्षर अक्षरपणे मुळत हो सुजान. वारकऱ्याचा मुलगा असल्यामुळे मला ऐकण्याचा छंद आहे. अजून सुद्धा मी ऐकतो आणि ऐकून 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 मी कीर्तन प्रवचन करायला लागलो. काही पुस्तकं लिहिली. एक पुस्तक लिहिलं शतकोटी, हे महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालं. सहज लिहिलं, सहज ऐकून ऐकून. श्रवण करण्यामध्ये फार मोठा फायदा आहे आणि अद्याप महाराष्ट्रामध्ये कीर्तनला कुठे तिकीट लागलेलं नाही. तमाशाला तिकीट आहे, पिक्चरला तिकीट आहे, नाटकाला तिकीट आहे, कीर्तनला तिकीट नाही. तुकाराम महाराजांच्या भाषेमध्ये नाटक, तमाशा, पिक्चर बघणं म्हणजे विकतचं पाप घेणं आहे आणि कीर्तन प्रवचन ऐकणं म्हणजे फुकटचं पुण्य आहे. मोल देवोनिया साठवावे दोष, नटाचे देवेश पाहुनिया, हरिदासा मुख्य हरिकथा कीर्तन तेथे पुण्य पुण्य विशेषता. चला पुढे. आणि जवळजवळ मुंबईचे भाग्य आहे. मुंबईमध्ये पंढरपूर आळंदीपेक्षा प्रमाण जास्त आहे. माझा अनुभव आहे. का? पंढरपुरामध्ये शुद्ध वारीला महत्व आहे, आळंदीमध्ये देवामध्ये वधीवारीला महत्व आहे, पण इथे 400 सप्ताह होतात मुंबईमध्ये. श्रवण करणाऱ्या लोकांना प्रवणी आहे. असो. हरिभक्तीपरायण माझे मित्र भास्कर राजगुरू आणि मंडळी मला सेवा दिलेली आहे आणि मी नेहमीप्रमाणे लवकरच आलेलो आहे, अगदी वेळेवर. आजचा दुसरा दिवस असल्यामुळे संत प्रारंभ निवडलेला आहे. तुकारामांच्या बीजेनिमित्त होणारा हा महोत्सव. महाराष्ट्राचं हे भाग्य आहे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. त्यामध्ये 4 संत महत्वाचे आहेत. ज्ञानेशम ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेमस्वरूपे नामदेवंच दयामूर्ती, नाथम वंदे पुन्हा पुन्हा वराज्यस्य प्रामूर्ती भिगोक्षत्र निवासी नाम तुकाराम महाराष्ट्र. भक्तराज चतुष्टकम. एका साधकाला शंकराचार्यांनी स्वप्नामध्ये सांगितले हा श्लोक आहे. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानाची मूर्ती, नामदेवराय प्रेमाची मूर्ती, एकनाथ महाराज दयेची मूर्ती आणि तुकाराम महाराज वैराग्याची मूर्ती. यांना सोडून बावळाटासाठी कोणाच्या नादाला लागू नका. महाराष्ट्रामध्ये भरपूर आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा बीजोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो. शास्त्र असं आहे, देवाची जन्मतिथी साजरी करायची आणि साधूची पुण्यतिथी साजरी करायची. रामाचा जन्मोत्सव आला तर पुढच्या महिन्यामध्ये. रामाचा जन्म, कृष्णाचा जन्म, नृसिंह जयंती, वामन जयंती म्हणजे देवाची जयंती साजरी करायची आणि साधूची पुण्यतिथी समाधी सोहळा ज्ञानेश्वर महाराजांचा, नाथ महाराजांचा जय समाधी सोहळा आणि तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन. हे जर केलं ना तर आपल्याला पुण्य प्राप्त होतं. मला कुठल्या ग्रंथामध्ये असं अजून लिहिलेलं मी पाहिलं नाही की आपला वाढदिवस साजरा करावा. ज्ञानोबरामध्ये तो वाढदिवस नाही, तो घटदिवस आहे. हो, ब्रह्मदेवाचे आयुष्य दिले ते वाढत राहिलं का घटत राहिलं? ज्ञानोबरामध्ये घटत राहिलेलं आहे. जो बाळ बळीया वाढी तो भोजनाचं ती कोडे, आयुष्य नेवाल्या अंतोल्याकडे ते ग्लानीशी नाही. जयाचे आयुष्य दाखवते होय, बळप्रज्ञाचे ऋणी जाय, तयाचे नमस्कार ती पाय वडील म्हणून हा उलटा कारभार आहे. मला सांगण्याचा अधिकार याच्याकरता आहे की माझा वाढदिवस साजरा करत नाही, बायकोचा करत नाही, लग्नाचा अजिबातच करत नाही. नातवांच्या वाढदिवसाला सुद्धा मी जात नाही. तुमची तुम्ही मजा करा, मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. आपला वाढदिवस साजरा करणं म्हणजे आपली आरती आपण ओवाळून घेण्यासारखं आहे. आणि
आणि संतांना पटत नाही. शहाण्या माणसाने फक्त हे दोनच उत्सव करायचे, देवाची जन्मतिथी आणि साधूची पुण्यतिथी. त्या तुकारामांचा बेजोत्सव चालू आहे आणि आज दुसरा दिवस असल्यामुळे संत प्रागुण निवडलेला आहे. जगामध्ये या दोनच गोष्टी चांगल्या आहेत. नंबर 1 नाम, नंबर 2 संत. ज्ञानोबराने विचारलं, ज्ञानोबराने तुम्हाला कशामध्ये गोडी वाटते? ज्ञानोबराने 2 ठिकाणी गोडी सांगितलेली आहे. ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, हरिदेशेचे निवणे आत्मतत्वी. ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी, रामकृष्ण आवडी सर्व काळ. आमुची आवडी संत समागम आणि त्या नाम विठोबाचे तुकाराम महाराज म्हणतात. एक तर देवाचं नामस्मरण करायचं किंवा साधूची स्तुती करायची. या 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, बाकी काही करायचं नाही. त्या संतांचा महिमा माझ्या मुखातून वर्णन व्हावा याच्याकरता अभंग निवडलेला आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज संतांच्या संघाचा महिमा सांगतात. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विशेष संत संगी. संतांच्या संघाचा महिमा आहे. जिथं तुम्ही जाता ना तिथं कपाळ बरोबर असतं. आता कपाळ काय घरी ठेवून जायचं नसतं. तुकाराम महाराजांचं कसं काय म्हणता तुम्ही? जिथे जावे तिथे कपाळ सरीसे. एखादा माणूस बोलला तुमचे पाय माझ्या घराला लागू दे, म्हणजे पाय तोडून पाठवायचे का तिकडे? आणि तुमचे पाय म्हणजे तुम्ही आमच्या घरी आलं पाहिजे. तसं कपाळ या शब्दाचा अर्थ आहे अदृष्ट, संचित, प्राक्तन. हल्लीच्या भाषेमध्ये लक, गुड लक किंवा बॅड लक. कपाळ म्हणजे कर्म. आपण जे करतो ना त्याला कर्म म्हणतात. कर्माचे शास्त्रामध्ये संतांनी 3 प्रकार सांगितले आहेत. नंबर 1 संचित, नंबर 2 क्रियमान, नंबर 3 प्रारब्ध. थोडक्यामध्ये बँकेमध्ये पैसे आहेत संचित, खर्चाकरता काढले क्रियमान, आणि त्यातले परत टाकले प्रारब्ध. हे कर्माचे अनादी काळापासून 3 प्रकार आहेत. माणूस जो जगतो ना तो त्याच्या कर्मामुळे जगतो. साध्या साध्या गोष्टीमध्ये सुद्धा आपल्याला कर्म बघायला मिळतं. एक मला वाटतं दोहा आहे, चिमटा व चमच में होत बडा तकदीर, चिमटा जलता आग में, चमचा खाता खीर. चमचा आणि चिमटा दोन्ही लोखंडाचेच आहेत, पण चमचा आहे ना हा खीर खातो आणि चिमटा अंगारामध्ये जळतो. काही कीर्तनकारांना 50,000 रुपये दिल्यानंतर ते येतात बुवा संचित, आणि काही बुवांचे पॉकेटमधूनच पैसे काढून घेतात. हे ज्याचं त्याचं संचित आहे. 50 वर्षाचा तुम्हाला अनुभव सांगतोय. अनुभवी आले अंगात या जगात तशी. जिथं जावं ना तिथं तुमचं कपाळ तुमच्या बरोबर असतं, म्हणजे नशीब बरोबर असतं. एक कथा सांगितली जाते, कल्याण मासिकामध्ये माझी एक कथा आलेली आहे. एक श्रीमंताचा मुलगा पण बिघडलेला होता. वडील वारल्यानंतर त्यानं सगळा पैसा व्यसनामध्ये खर्च केला. मला वाटतं मुंबईमध्ये किती खर्च करतो आपण. हॉटेलचंच भाडं आहे ना, एका खोलीचं भाडं 50,000 रुपये. ऑबेरायला तुम्ही जा, मोठी मोठी हॉटेल आहेत ना, एका खोलीचं 50,000 रुपये भाडं. माझ्या घरचं ठरवलं ना एका दिवसाला ₹1,00,000 सुद्धा पुरत नाही. त्याने मित्रांच्या संगतीने सगळी संपत्ती संपवली आणि परत मात्र दरिद्री झाला. प्रत्येक माणसाला 3 गोष्टींची गरज आहेच: अन्न, वस्त्र, निवारा, रोटी, कपडा, मकान. याच्याकरता काय करायचं? मग त्याने ठरवलं पोटाकरता काय करायचं? त्याने ठरवलं जंगलामध्ये लाकडं तोडायची आणि बाजारात विकायची. बायको सुद्धा कामं करायला लागली दुसऱ्याची धुणी भांडी. अर्थात गरिबी आली. मुंबईमध्ये काही माणसं करोडपती झालेत आणि काही माणसं रोडपती झाले. रोडपती. मी ठाण्याला राहतो. शिंगाणे आहे ना, रेमंडचा मालक, जो हेलिकॉप्टर म्हणून पण फिरत होता ना, तो सध्या भाड्याची टॅक्सी चालवतो. एवढी गरिबी आली. आणि काही माणसं सहज आल्याने तर करोडपती झाले. हे ज्याचं त्याचं नशीब आहे. अर्थात तो लाकडं तोडायचा, शहरामध्ये विकायचा. एकदा असा कपाळाला हात लावून बसला होता. काय होतो आणि काय झालं? तिथं लक्ष्मी आणि कर्म ना
गुप्त रूपाने होते. लक्ष्मी म्हटली याला मी श्रीमंत करू शकते. कर्माने सांगितलं आहे साहेब, जोपर्यंत माझं सहकार्य नाही ना तुम्ही याला श्रीमंत करू शकत नाही. करा प्रयोग. तो लाकडं घेऊन निघाला. लक्ष्मीनं प्रयत्न केला. त्याच्या वाटेवर 2 लाल ठेवले. लाल, एक लाल म्हणजे पृथ्वीचं मोर. आता श्रीमंताचा मुलगा होता, त्याला लालची किंमत माहिती होती. त्याने ते लाल उचलले, खिशात घातले आणि खुश झाला. म्हणजे आपली दारिद्र्य संपलं. त्याला माहिती नाही दारिद्र्य केव्हा संपतं, कसं संपतं. तहान लागली, मुळी बाजूला ठेवली आणि पाणी पिण्या गेला आणि तलावात पाणी पिण्याकरता असा वाकला. हा कवर नव्हता शर्टाला. अशा वाकल्याबरोबर ते 2 लाल खाली पडले. 2 मासे आले, पटकन घेऊन गेले. लाल गेली. बायकोला सांगितलं काय नशीब आपलं फिरलेलं आहे. लाल मिळाले होते पण गेले, पाण्यात पडले. दुसऱ्या दिवशी लाकडे तोडण्याकरता लक्ष्मीने विचार केला, पहिला डाव होता, आपल्याला दुसरा प्रयोग करू. पण त्याच्यासमोर जाताना 1000 रुपयाचा मोत्याचा हार टाकला. त्याने उचलला मोत्याचा हार. लाल गेली तर मोत्याचा हार तरी मिळाला. त्याने पगडी बांधली होती, पगडीमध्ये खोला असा. परत त्याला ताण लागली. परत पाणी पिण्याकरता त्यानं काय केलं, पगडी डोक्यातून काढली, बाजूला ठेवली आणि पाणी पिण्याकरता गेला. एवढ्या ते घार आली वरून. घारीनं बघितलं काहीतरी धान्य दिसतंय. घार आली आणि त्या हाराचं पगडी अशी उचलली, डायरेक्ट आकाश मार्गाने गेली, एका झाडावर जाऊन बसली. आता तिला कुठे शोधणार. हार सुद्धा गेला. बायकोला सांगितलं काय नशीब फिरलेले, आपला हार सुद्धा गेला. मिळाला, हार मिळाला होता 1000 रुपयाचा. लक्ष्मीने ठरवलं इजा बिजा तिजा, तर शेवटचा प्रयोग करूया आपल्याला. म्हणून शेवटच्या दिवशी, तिसऱ्या दिवशी लक्ष्मीने त्याच्यासमोर सोन्याच्या मोहराची थैली ठेवली. एक 20-25 मोहरा होत्या सोन्याच्या. एक मोहर म्हणजे 1 तोळा. सध्याच्या वजनामध्ये 11.6 ग्रॅम म्हणजे 1 तोळा. काही मी मोहर बघितली, त्यांनी सांगितलं एवढं वजन आहे सोन्याची मोहर, म्हणजे 1 तोळ्यापेक्षा जास्त. अर्थात म्हणजे लाल गेला, लाल गेले, हार गेला. यांनी थैली तरी सोन्याची थैली, आपल्या सोन्याची मोहराची थैली मिळाली. त्यांनी ती थैली उचलली, घरी गेला. पाणी सुद्धा त्या दिवशी प्यायला नाही, का पाणी प्यायमुळे फार घोटाळा झाला. घरी गेल्यावर त्याला समजलं ताराला कडे आणि बायको शेजारी टीव्हीच्या मालिका बघायला गेली. त्यानं कडी काढली, आतमध्ये गेला. समोर टेबल होता, टेबलावर थैली ठेवली सोन्याच्या मोहराची आणि बायकोला पाणी करता असा दरवाजा फक्त ओढला, निघून गेला. मालिका चांगली लागली होती आणि दोघेही मालिका बघण्यामध्ये दंग झाले. जवळ अर्धा तास तिथं. एवढ्यात दुसरी एक शेजारी नाही, तिने दरवाजा ढकलला. समोर काहीतरी पिशवी दिसली. बघितलं सोन्याच्या मोहराची पिशवी. लगेच उचलली, घरी घेऊन गेले. नवरा बायको दोघे आले, त्या मालिकेची चर्चा करत, काय मालिका आहे, काय मालिका. आणि समोर बघता येतं पिशवी सोन्याच्या मोहरात गायब झालं. काय घरी आले सुद्धा गेले. आता काय करायचं. नशीब आपलं फिरलेलं आहे. अर्थात चौथ्या दिवशी लाकडं तोडण्याकरता निघाला आणि कर्माने सांगितलं आहे साहेब आपले प्रयोग संपले, आता माझा प्रयोग चालू करतो. थांबा तुम्ही. चौथ्या दिवशी कर्माने काय केलं, फक्त 2 1-1 रुपयाची नाणी, रुपयाची नाणी सगळं गेलं. आता नाणी मिळालेली. 2 रुपये उचललेले. विचार करायला काय याचं काय करावं. अर्थात त्याने ठरवलं 2 रुपयाचे 2 मासे घ्यायचे. मच्छी मार्केटमध्ये गेला आणि 2 रुपयाचे 2 मासे घेतले आणि मासे भाजण्याकरता लाकडं लागतील म्हणून एका झाडावर चढला. नेमकी त्या झाडावरतीच पगडी होती बहुतेची. पगडी होती, त्याच्यामध्ये हार सुद्धा होता. लगेच तो खुश झाला, म्हणजे पगडी मिळाली, हार मिळाला. बायकोला सांगितलं चोर मिळाला. हे शेजारी नाही ऐकलं. म्हटले मी काय यांची पिशवी वगैरे नेल्यानं समजलं की काय. त्याच्यात मी थैली आणली आणि माफ करा मस्करी केली. हे बघा सोन्याच्या मोहराची थैली. सोन्याच्या मोहराची थैली सुद्धा आली आणि मासे भाजण्याकरता 2 मासे असे कापले. 2 माशाच्या पोटामध्ये 2 लाल मिळाले, लाल मिळाले, हार मिळाला आणि सोन्याच्या मोहराची थैली मिळाली. आकाशाचा प्रयोग आहे भाऊ. हे सगळं कर्म आहे. कर्म
केले कर्म झाले तेथे भोगाले कर्म झाले तेथे भोगाले कर्म झाले तेथे भोगाले कर्म झाले तेथे भोगाले उपजले आईचे उपजले आईचे उपजले आईचे कर्म झाले तेथे भोगाले कर्म झाले तेथे भोगाले झाले तेथे भोगाले केले कर्म झाले तेची भोग आले उपजले मिळायचे किती. एकनाथ महाराजांचा शब्द लावलेला आहे सकारात्मक. तुम्ही जे करता ना ते तुम्हाला भोगावं लागतं. मग वाईट असलं तरी भोगावं लागतं आणि चांगलं तर असलं तरी भोगावं लागतं. आता सगळ्यात मोठ्यांचा मी दृष्टांत देतो. राम आणि कृष्ण हे सगळ्यात मोठे आपले देव झाले. दुर्जनांचा येणे करुणे संहार पूर्ण अवतार रामकृष्ण. रामाने वालीचा अपराध नसताना सुग्रीवाची बाजू घेऊन वालीला बाण मारला आणि वाली त्याच्यामध्ये गतप्राण झाला. तोच वाली श्रीकृष्ण अवतारामध्ये व्याध झाला आणि व्याधाच्या बाणाने श्रीकृष्णाला अवतार संपवावा लागला. म्हणजे वाईट कर्माचं वाईट फळ देवाला. आणि राम प्रभूने 11,000 वर्ष राज्य केलं. 10 वर्ष सहस्राणी 10 वर्ष शतानीच रामो राज्यम उपासिता ब्रह्मलोकम प्रयाचित रामायण सांगताय. आणि सीतेचा त्याग केल्यानंतर रामाने अश्वमेध यज्ञ केलेले. अश्वमेध यज्ञामध्ये ना यज्ञाची आहुती देताना बायको बरोबर लागते. सीता नव्हती, सीतेचा त्याग केला होता. रामप्रभूने विचारलं म्हणजे काय याला पर्याय काय. आता ब्राह्मण हुशार त्याने सांगितलं शास्त्रामध्ये याला पर्याय आहे. म्हणजे कोणता पर्याय. जर सोन्याची सीता तुम्ही बनवली, मंत्र म्हटले, आहुती दिली आणि संध्याकाळी सोन्याची सीता जर ब्राह्मणाला दान दिली ना तर यज्ञ पूर्ण होऊ शकतो असं शास्त्र आहे. सोन्याच्या सीता किती बनवल्या. 16,108 दिवस यज्ञ चालला होता. 16,108 सोन्याच्या सीता दान दिल्या आणि याचा परिणाम झाला कृष्ण अवतारामध्ये कृष्णाला सुंदर 16,108 बायका मिळाल्या. मला काय सांगायचं आहे, आपण जे करतो ना तसंच फळ आपल्याला मिळतं. चांगलं केलं तर चांगलं फळ मिळणार आणि वाईट केलं तर वाईट फळ मिळणार. हा सगळा कर्माचा प्रभाव आहे. जेथे जावे ते जेथे जावे तेथे कपाळ जेथे जावे तेथे कपाळ जेथे जावे तेथे कपाळ नाम बोल संतान नाम बोल संतान जेथे जावे तेथे कपाळ जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभ तो विशेष संत संगे. जिथं जिथं तुम्ही जाल ना कपाळ म्हणजे तुमचं नशीब बरोबर असतं. बुवा तुम्हाला पैसे कुठे मिळणार, तुमची भाकरी कुठे आहे ना हे नशिबावर अवलंबून आहे. माझा अनुभव सांगतो. मी 1971ला मुंबईला आलो
गोदरेज कंपनीमध्ये अप्रेंटिसशिप केली आणि शिप केल्यानंतर एक आपली इंटरव्ह्यू असते मॅनेजरची, आणि त्या इंटरव्ह्यूवर तुम्ही कंपनीत राहणार का बाहेर जाणार अवलंबून असतं. त्याने मला एक अवघड प्रश्न विचारला. मी घाबरलो होतो. प्रश्न विचारला, एक स्टेनलेस स्टीलची फुटपट्टी विकली तर 12 रुपये मिळतात. ऐका, तुम्हाला उपयोग पडेल. एक फुटपट्टी स्टेनलेस स्टीलची विकली 12 रुपये मिळणार तुम्हाला. पण 30 पट्टी जर 1-1 इंचाचा तुकडा करून विकली ना, प्रत्येक तुकड्याला 2 रुपये मिळणार. पण तुकडे करण्याचा खर्च आहे ना, प्रत्येक इंचामागे 1 रुपये आहे. तर पट्टी तसंच देणं फायदेशीर आहे का, पट्टी तुकडे करून देणं फायदेशीर? चूक. तशी देणं कसं काय फायदेशीर? आता आहे का 12 रुपये मिळतात तशी दिली तर 2-2 रुपये किती झाले? 24. 12 दुनी 24. पण तुकडे करण्याचा खर्च आहे ना फक्त 11 रुपये आहे. का? 3 बैलाला 2 बैलाला तर 3 खुंटे, तर 6 बैलाला आणि 5च खुंटे. लक्षात ठेवा बाबा, 6 खुंट्याला 5 बैल. ते मला बैल आठवले महाराज. मॅनेजरच्या पुढे बैल आठवले आणि मी त्यांना सांगितलं, साहेब तुकडे करून विकणं फायदेशीर आहे. किती फायदेशीर? 1 रुपया. म्हणजे उद्यापासून काय म्हणतो परमनंट झालं गोदरेज कंपनीमध्ये, आणि जवळजवळ 30 वर्षे मी नोकरी केली. का? माझी भाकरी गोदरेज कंपनीमध्ये होती, माझा पैसा, माझं नशीब गोदरेज कंपनीमध्ये होतं. पण हे सांगायचं आहे, जिथं तुम्ही जाल ना तिथं तुमचं कपाळ बरोबर असतं. पण तुकाराम महाराज, हे कपाळ कधीच बदलत नाही का? बदलतं. लक्षात ठेवा, हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे लाभतो विशेष संत संगी. वास्तविक संतांची जर भेट झाली ना तर तुमचं कपाळ कर्म बदलतं. आपल्या वाङ्मयामध्ये कपाळ बदलण्याचे 3 उपाय सांगितले. नंबर 1 नाम, नंबर 2 देव, नंबर 3 संत. या तिघांमुळे तुमचं कपाळमध्ये कर्म बदलू शकतं. जरी घण कर्म असलं तरी सुद्धा बदलू शकतं. नामाबद्दल एक आपली कोटी लिहिलेली आहे रामदास स्वामींनी. 1 कोटी जर तुम्ही नामस्मरण केले, 1 कोटी आरोग्य संपदा. 2 कोटी नामस्मरण केलं ना, लक्ष्मी तुमच्या घरी येणार. कशी येणार समजणार नाही. 3 कोटी नामस्मरण केलं ना, जगामध्ये तुमची कीर्ती होणार. यूट्यूबवर किंवा टीव्हीवर जायची गरज नाही. 4 कोटी जर नामस्मरण झाले ना, हे लोकांची सगळी सुख पायाखाली लोळणी घेणार. 5 कोटी नामस्मरण झालं ना, काम क्रोध लोक कंट्रोलमध्ये राहणार. 6 कोटी नामस्मरण झाले ना, अध्यात्म ज्ञानामध्ये तुमची प्रगती होणार. 7 कोटी नामस्मरण झाले ना, अनुकूल पती पत्नी मिळणार. सुख देणारा पती, सुख देणारी पत्नी. निदान याच्याकरता तरी नामस्मरण करा, ज्यांची लग्न नाही झाली त्याला. 8 कोटी जर नामस्मरण झालं, तुमचा ऍक्सिडेंट होणार नाही, देव तुम्हाला वाचवणार. 8 कोटी. 9 कोटी नामस्मरण झालं ना, देव तुम्हाला एक झलक दाखवणार, दर्शन देणार स्वप्नामध्ये. 10 कोटी, 11 कोटी, 12 कोटी नामस्मरण झालं ना, संचित प्रारब्ध क्लेमन कार्य सांगणार. इथं आपला मुद्दा आहे. आणि 13 कोटी जर नामस्मरण झालं ना, ज्याचं तुम्ही नामस्मरण करता ना तो प्रत्यक्ष दर्शन देणार. रामदास स्वामी 13 कोटी नामस्मरण केलं, प्रत्यक्ष रामप्रभूंनी दर्शन दिलं. आणि रामप्रभू आपल्या रामदास स्वामी जेव्हा समाधीला बसले, रामप्रभू हजर होते. रामदास स्वामी विनंती केली, प्रभू जो कलियुगामध्ये 13 कोटी नामस्मरण करेल ते सगळं पाप केलं म्हणजे तुझं दर्शन झालं पाहिजे. रामप्रभूने आशीर्वाद दिला, कलियुगामध्ये असंच होईल. 13 कोटी नामस्मरण करण्याचं सगळं पाप झालं आणि त्यात तुमचं दर्शन होणार. आणि 13 कोटीच्या पुढे जर नामस्मरण झालं ना, देव तुमच्या मागे पुढे उभं राहणार. मागे पुढे उभा Thank you.
मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवारया योग यांच्या ध्यानी ध्याताना तुळशी तो आम्हापाशी मागे पुढे ज्ञानेश्वर महाराज नामदेवराय तुकोबाराय हे 13 कोटीच्या पुढे गेले त्यामुळे देव त्यांच्या मागे पुढे उभा आहे नामाने कर्म संपलं जातं सिंधू पाय वाट होय तुझ्या नामे जळतील कर्मे दुष्करती बालक्रीडेमधला पहिलाच अभंग त्याच्यामध्ये प्रमाण आहे नामस्मरण केलं ना तुमचं कर्म जळलं जातं पण भरपूर झालं नामस्मरण झालं पाहिजे जवळजवळ 13 कोटी चला पुढे देवामुळे आपलं कपाळ बदललं जातं सगळं आपला प्रसिद्ध दृष्टांत आहे हे आपले सुदामदेव गरीब झाले देव झाले राजी बायको टोमणे मारायला लागले सुशीला तुमचा मित्र राजेला एखादी मागा मुलं पैसे मारत आहे सुदामदेव कोणी माझी आईची गोष्टी आहे कोणाकडे मागत नाही हात पसरत नाही न मांगे मिला दूध बराबर मांगली असो पाणी शिनली असो खून बराबर कबीर बोले पाणी न मागता मिळालं दुधासारखं मागून घेतलं पाण्यासारखं आणि हिसकावून भांडून घेतलं रक्तासारखं आणि मी पहिल्या रांगेमध्ये आहे मी कोणाकडे मागत नाही ती हुशारबाई होती म्हणजे तुम्ही जाता तिकडं सप्ताह फिरता इकडे तिकडे मी देवळा जाते कीर्तनला एक महाराज सांगत होते नाम आले तर चौगुणी गये द्वार सौगुणी भेटत 1000 गुणी प्रतिप्रभू मानी महाराजांनी सांगितलं देवाचं नामस्मरण केलं देवाला 4 पट आनंद होतो देवाच्या गावाला गेलो ना पंढरपूरला वगैरे 100 पट आनंद होतो आणि गावाला जाऊन देवाला भेटलो ना 1000 पट आनंद होतो मी तेच गप्पा मारताय ते बायकोचे शब्द झोंबले कोणाला सुदाम देवाला पुढे उद्या जातो देवाला रिकाम्या हाताने भेटायला जायचं असं लक्षात ठेवा एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे 6 जणांना रिकाम्या हाताने बोलायला जाऊ नका रिक्त पाणी न पश्येत राजानम देवताम गुरुम दैवज्ञम भेषजम मित्रम फलेन फलेन फलमादी राजा देव गुरु मित्र देवऋषी आणि डॉक्टर यांना रिकामी तर भेटले जायचं नाही डॉक्टरला तर खिचाभरूनच न्यावं लागतं अर्थात तिने काय केलं 4 घरचे पोहे जमा केले उपकरणामध्ये बांधले आणि सुदाम देव देवाच्या भेटीला निघाले देवाचा एक न्याय लक्षात ठेवा देवाकडे आपण 1 पाऊल टाकलं देव आपल्याला 60 पाऊल टाकतो आणि जर तुम्ही काठीसारखे ताट देव लोखंडापेक्षा ताट होतो जो तू धावे 1 पग तो मै धावू 60 जो तू करे काट तो मै लोकी लाट श्रीकृष्णाने योगमायेने त्याला लगेच द्वारकेजवळ आणून ठेवलं काय पायामध्ये शक्ती नव्हती चप्पल नव्हतं कपडे फाटलेली होती द्वारकेजवळ आले चकाचक द्वारका बघितली वाचमानने विचारलं तुम्हाला कोण पाहिजे की हा तुमचा जो राजा आहे ना तो माझा बालमित्र आहे बालमित्र तुझ्या पायात चप्पल नाही त्याला बायका किती आहे 16,108 तुमचा मित्र कसं काय असू शकेल की मानागर ना माना तो माझा मित्र आहे कृष्णाचं लक्ष मात्र बाहेर होतं 8 जणीमध्ये बसला होता मुख्य राण्या रुक्मिणी माता सत्यभामा जांबवंती कालिंदी सत्या भद्रा लक्ष्मणा मित्रवंता लक्ष मात्र बाहेर होतं एका वाचमाने विचारलं म्हणजे आपलं नाव काय म्हणजे सुदामदेव म्हणजे थांबायचं ते गेले आणि म्हणजे सुदामदेव नावाचा ब्राह्मण आलेला आहे असं बोलतोय कृष्ण माझा मित्र सुदामदेव म्हटल्याबरोबर कृष्णाने सगळ्या बायकांचा त्याग केला धावत धावत आला उपरण सुद्धा खाली पडले धावताना आला मिठीच मारली सुदामदेवाला वाचमन बघायला लागले हा काय प्रकार आहे हाताला धरलं आतमध्ये आणलं राण्याने सांगितलं बऱ्याच दिवसांनी माझे मित्र आलेले पाणी घेऊन या त्या सगळ्या राण्याने हे गरिबीचं सोंग बघितलं तिला वाटलं ती आणले तिला वाटलं ती आणले कोणीच पाणी आणलं नाही आणि आपल्या भक्ताचा अपमान होता म्हणून श्रीकृष्णाने परात घेतली सुदामदेवाचे पाय ठेवले अश्रूने पाय धुतले
देखी सुदामा की दीन दशा करुणा करके करुणामय रोए, पानी पराग को हाथ छुएने नैनन के जल से प्रकट होई. बाथरूम मध्ये नेलं, चकाचक आंघोळ घातली, टर्कीच्या टावेने अंग पुसलं, कपडे दिले आणि गंध लावण्याकरता कपाळावर हात फिरवला आणि कृष्णाचा हात लागल्याबरोबर जी कर्मरेषा होती ना लगेच उलटी झाली. श्रीकृष्णाची अक्षश्री विश्वकर्माने सांगितलं, श्रीकृष्णाने जा आणि सुदामदेवाचं घर सोन्याचं बनवून नये. विश्वकर्मा प्रकट झाले सुदामदेवाच्या घरी. सुशीला जागी झाली. सुशीला विचारले, आपण कोण? म्हणजे विश्वकर्मा श्रीकृष्णाचे बांधकाम मंत्री. आणि कशाकरता माझ्या घरात बनवला? म्हणजे कृष्णाने सांगितलं तुमचं घर सोन्याचं बनवा. ती म्हटली, अहो आमचं घर तुम्ही सोन्याचं बनवाल हो, पण ज्यांच्या घरी आम्ही भिक्षा मागतो त्यांची मातीची घरं गावात राहून देतील का? तुझं काय मत आहे? अहो गावात सोन्याचं करा ना. लगेच मोबाईल लावला. विश्वकर्म्याने मोबाईल लावला. श्रीकृष्णाला बाया सांगितलं काय करायचं? म्हणजे बाय म्हणते ना, गाव सगळ्या सोन्याचा करून टाका. सुदामा ब्राह्मण धोक्यात प्रिया गोष्टी पोहे घेऊन त्याची भेटीला गेला. शुद्ध भाव देखून या गाव सोन्याचा दिला. सगळ्या भविष्यकांना हात दाखवला होता. सगळ्यांनी सांगितलं होतं 18 विश्व दारिद्र्य येतो मला. 18 विश्व म्हणजे 18 गुणिले 20 360 दिवस. पण श्रीकृष्णाची भेट झाली. श्रीकृष्णाने हात फिरवला आणि त्याचं कर्म भरलं. एका जनार्दनी एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपेत त्याचा नाश झाला. जर देवानी कृपा केली ना तुमचं प्रारब्ध संपलं जातं. आम्ही दुसरा प्रयोग सांगितला, नामाने प्रारब्ध संपलं जातं, देवाच्या कृपेने प्रारब्ध संपलं जातं आणि वास्तविक संतांनी कृपा केली प्रारब्ध संपलं जातं. पण संत मात्र ते वास्तविक पाहिजेत, बंडल नको. हल्ली असं झालेलं आहे, कोणालाही लोक संत म्हणायला लागले. एक व्याख्या काढलेली आहेत मी. व्याख्या म्हणजे माझ्या नाही, चिंतनाची आहेत व्याख्या. संत कोणाला म्हणायचे? चांगलं डोक्यात ठेवलं पाहिजे. पहिली व्याख्या अशी आहे, जो देवाचं कधी कधी स्मरण करतो ना, सामान्य माणूस, देव मिळवण्याचा प्रयत्न करतो साधक, देवाचा जरा साक्षात्कार झालेला आहे सिद्ध, आणि देव याच्या हातात आला ताब्यात संत. हरी आला हाता मग कैशी भय चिंता. दुसरी एक व्याख्या आहे, जे 3 गेले आणि तिथे आल्या, डोळे दाबून संत म्हणा. 3 गेले म्हणजे काम क्रोध लोक गेले आणि दया क्षमा शांती आली, देव झाला. तिसरी एक व्याख्या आहे, भक्त अधिक विरक्त अधिक मुक्त बरोबर संत. ज्याच्याकडे भक्ती आहे तो भक्त, ज्ञान आहे तो मुक्त, वैराग्य आहे तो विरक्त. भक्ती ज्ञान वैराग्य ज्याच्याकडे परिपूर्ण आहे संत. जगन्नाथ आनंदची व्याख्या महाराज प्रसिद्ध व्याख्या आहे. जगामध्ये 6 प्रकारची माणसं आहेत. नंबर 1 बुडवणारे, नंबर 2 बुडलेले, नंबर 3 बुडणारे, नंबर 4 तरणारे, नंबर 5 तरलेले, नंबर 6 तारणारे. बुडवणारे दुष्ट,
बुडणारे मूर्ख, बुडलेले मूर्ख, बुडणारे मूर्ख आपला विषयी, बुडणारे विषयी, तरणारे साधक, तरलेले ऋषीमुनी आणि तारणारे संत. अवतार तुम्हा धराया कारण उतरायचे ना, जड व्याख्या महादुष. आता शेवटची व्याख्या आहे का, ज्याचं हृदय मोठं तो संत. हृदय मोठं म्हणजे आपलं हृदय एवढं छोटं आहे, माझी बायको आणि माझी मुलं बस. पप्पा सांगा कुणाची, पप्पा माझ्या मम्मीचे, मम्मी सांगा कुणाची, मम्मी माझ्या पप्पांची बस. अयम निजा परवेती गणना लघुचेतसाम उदार चरिताना मस्तोय कुटुंबकम. अरे शहरातली मुलं जर आईवडिलांना विचारत नाही तर भावाला काय विचारणार बा. माय वाईफ माय डॉक्टर माय संकुची जीव झाला. एखादा चांगला सरपंच असं म्हणू शकतो, मी गावचा गाव माझा. चांगला नगरसेवक असं म्हणू शकतो, मी नगराचं नगर माझं. चांगला आमदार असं म्हणतो, मी तालुक्याचा तालुका माझा. चांगला खासदार म्हणतो, मी जिल्ह्याचा जिल्हा माझा. मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही सांगतो, देवेंद्रजी असं म्हणू शकतात, मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा. नरेंद्रजी असं म्हणतात, मी हिंदुस्थानाचा हिंदुस्थान माझा. तर तुकाराम महाराज म्हणतात, मी जगाचा जग माझं, जगाच्या कल्याणाला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट विती परोपकारे केला जगाचे उपकार तारले नारी नर. हे विश्वचे माझे घर ऐशी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. तैसा वागविलास विस्तारू गीतार्थेशी विश्व भरू आनंदाच्या आवर मांडू जगा. जगाचा विचार करतात ना ते संत, डोळे झाकून त्याला संत म्हणावं. फक्त आपल्या परिवाराचा आणि आपल्या जातीचा उपयोग करून हे सोय करणारे संत नाहीत. म्हणून ज्ञानोबा तुकोबरायाने आपलं भाग्य आहे बुवा यांनी जगाचा विचार केलेला आहे. आणि अशा संतांची जर भेट झाली, त्यांनी जर कृपा केली ना, तुमचं प्रारब्ध संपलं. अशा आपल्याला दोन प्रमाणे मिळतात. ज्ञानोबरायांचे जे अनेक चमत्कार, त्याचे एक चमत्कार सांगून मी पुढे जातो. ज्ञानोबराय एकदा कोल्हापूरला गेले होते यात्रेला. त्यांचा अभंग आहे असा, कोल्हापुरी यात्रे जाईन महालक्ष्मी पायीनं प्रयाग तीर्थी स्नान करी परमिवीट नव्हे. आणि जाताना त्यांना एक शहर लागलं जयसिंगपूर. आपल्या जाताना लागतं जयसिंगपूर, सांगली जिल्ह्यामध्ये आहे. तिथं जयपाल नावाचा राजा राज्य करीत होता. आणि त्याला अगोदर 7 मुली झाल्या होत्या, 7 मुली. आणि 8वी बायको गरोदर होती. राजाने सांगितलं, आता जर मुलगा झाला नाही तर फासावून देणार. पण ते किती एकतरी भडकणारा पाहिजे ना दिवा वंशाचा. पण काय त्या बाईचं भाग्य, राणीचं झाली मुलगीच. आणि फाशीच्या भीतीने त्याने सांगितलं, मुलगा झाला पेढे वाटा, हत्तीवरून पेढे वाटा. आणि लगेच निरोप पाठवला. भविष्यकाळाने सांगितले, बापानी 18 वर्ष मुलाचं तोंड बघायचं नाही तर बापाचं मरण आहे. माणसं मरणाला फार घाबरतात बुवा. जगच प्रियास्पद एक सार्वमय पद न मान्य निर्वाह जगा पडी. सगळ्यांना श्रीमंत असं वाटतं, मला सोडा वाटत नाही. मानायला घाबरत म्हणजे नाही 18 वर्ष तोंड बघणार मुलाचं, पण पट्टेला झाला मुलगा. पेढे वगैरे वाटले. आणि त्या राणीनी दाशीनी काय केलं, त्या मुलीला 18 वर्ष मुलाचे ड्रेस चढवले. म्हणजे हल्लीच्या मुली जे मुलाचे ड्रेस वापरतात ना, ते काय नवीन नाही, ते तेव्हापासून चालू आहे. अर्थात मुलाचे ड्रेस वापरले. 18 वर्ष मुलगी उपवर झाली आणि राजाला घाई झाली म्हणून मुलगा समजून मुलगी बघितली. आणि हे सगळं भांड बाहेर पडेल, गुह्य प्रकटेल, आपल्या आईला फसावं जावं लागेल. मग ती मुलगी मुलाच्या ड्रेसमध्ये रात्री आत्महत्या करण्याकरता निघाली जयसिंगपूरला. ज्ञानोबरायांची देवी चालली होती, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण रामकृष्ण हरी. मरता मरता तिथं साधूचं दर्शन घ्यावं म्हणून तिनं आपलं कपाळ ज्ञानेश्वर महाराजांच्या मस्तक आपल्या पायावर ठेवलं, आपलं मस्तक.
आणि पायावर ठेवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज पटकन बोलले, आयुष्यमान भो पुत्र. ते म्हणजे महाराज मी पुत्र नाही पुत्री आहे, माझ्या कपड्यावर जाऊ नका, मी मुलगी आहे मुलगी. ज्ञानोबा आहे म्हणले, बाळ मी अनेक कल्प जन्म घेतला पण खोटं कधीच बोललो नाही. माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प याच महादीपाचे, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत त्या फळाची माझी तपासली प्रभू. ज्ञानोबा म्हणतात म्हणजे तुझ्या शरीरामध्ये बदल झालेला आहे. ज्ञानोबा आणि त्या मुलीला एका निमिषामध्ये बनवला असं निरोबरे सांगतात. जिही निमिषे मात्रे देह पालटीला, स्त्रियेचा तो केला पुरुषोवा. ज्ञानोबराने त्या मुलीला एका निमिषामध्ये एका सेकंदामध्ये पुरुष बनवले. राजा फक्त स्त्रीचा पुरुष नाही केला, डायरेक्ट राजगाडीवर पत्रवतो मुलगा. हा ज्ञानोबरांचा महिमा प्रताप आहे. वंदू चरण रजी शेव उष्टावळी पूर्वकर्मा होळी करून घ्या. तुकारामचं प्रमाण आहे. दुसरं एक प्रमाण आहे, सुख या संत समागमी नित्य दुनावे तुझ्या नामे धन होती सकळ कर्मी सर्व काळ प्रेमी डुलत असो. तुकारामांची दोन प्रमाण सांगतात की वास्तविक महात्म्याने जर कृपा केली ना तर तुमचं कपाळ बदलू शकतं. म्हणून तुकारामांनी विशेष शब्द वापरलेला आहे, जेथे जावे तेथे कपाळ सरिसे लाभ तो विशेष संत संगी. विशेष लाभ होतो संतांच्या बरोबर. विशेष म्हटले की बाकीचे लाभ आहेच. ते लाभाचे पण शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. नंबर 1 सामान्य लाभ, नंबर 2 मध्यम लाभ आणि नंबर 3 विशेष लाभ. सामान्य लाभ म्हणजे काय? गाडी बंगला मिळणं संतांच्या कृपेने मिळेल सामान्य लाभ. मुक्ती संतांच्या कृपेने मुक्ती किंवा ब्रह्मज्ञान किंवा मोक्ष मिळणं मध्यम लाभ. आणि संतांच्या कृपेने देवाचं दर्शन होणं उत्तम लाभ. हे सगळे आपल्याला प्रमाण मिळतात, लक्षात ठेवा. जर तुम्ही ज्ञानोबरांची वारी केली ना, ज्ञानोबरांचा वारकरी श्रीमंतच होणार हो. पंढरीचा वारकरी कदाचित भिकारी होईल भिकारी. ज्ञानोबरांचा वारकरी भिकारी काय होणार नाही. आणि ज्याच्या दारामध्ये सोन्याचा पिंपळ आहे तो वारकऱ्याला भिकारी काय करतो असं काय ठेवणार. माझा स्वतःचा अनुभव आहे. जे लोक आले मधुकरी मागून अभ्यास केला आणि आळंदीमध्ये राहिले ते सध्या करोडपती आहेत. करोडपती. मला काय म्हणायचं आहे, मी फक्त वारी केली आणि वारी करताना पहिले 3 वर्ष सगळे आपण पाठ केले. माझे गुरुवर्य विवेकानंद वास्कर महाराज, अप्पासाहेब वास्कर महाराज यांच्या सानिध्यामध्ये 3 वर्षामध्ये सगळे आपण पाठ केले. पंढरपूर ते आळंदी, आळंदी ते पंढरपूर. आणि माझ्यावर त्यांची मर्जी बसली, कोणाची? गुरूंची. आणि त्यांनी माझं लग्न लावून दिलं. माझं लग्न लावून दिलं. मला जी बायको मिळाली ना, लग्नाच्या अगोदर ती शिक्षिका म्हणून नोकरी लागली. आणि आता ती जवळजवळ 50,000 रुपये पेन्शन घेते घरात. फक्त अभंग पाठ केले तर एवढा फायदा. मग ज्ञानोबांची सेवा केल्यानंतर किती फायदा होईल? हा माझा तुम्हाला अनुभव सांगतोय. भास्कर माझ्या बिल्डिंगमध्ये आले होते. तिकडे मला जागेवरून बिल्डिंग पण बांधली. जवळजवळ त्याची किंमत आता करोड रुपये आहे आळंदीमध्ये माझं घर. आणि मी मग कधीच ज्ञानोबांना विसरत नाही. महिन्याला वारी करतो. 52 वर्षे माझी चालूच आहे वारी. महिन्याची वारी 25 वर्ष अगोदर वर्षाची वारी. मला ज्ञानोबांनी काहीच कमी केलं नाही. मग त्याला काय कसं काय विसरायचं हो? जर तुम्ही वास्तविक संतांची सेवा केली, काही वाचिक मानसिक नक्की तुम्ही श्रीमंत होणार.
तुम्हाला भुक्ती मिळणार. मी नेहमी एक दृष्टांत सांगतो आर्जव मुनींचा. कदाचित आपल्याला माहीत असेल, आर्जव नावाच्या मुनी त्यांच्या काळामध्ये एक गरीब मुलगा, त्याला कशामध्ये यशच नव्हतं. नोकरीमध्ये यश नाही, व्यापारामध्ये यश नाही, शेतीमध्ये यश नाही, वैतागला होता तो. त्याने देवीची आराधना केली. देवी स्वप्नामध्ये आली, म्हणायची बाळ माझा दरवाजा बंद आहे, आता कोर्ट माझं बंद आहे, आर्जव नावाचे मुनी आहेत नाही तर राहतात 16 कोसावर, त्यांना भेट, त्यांची सेवा करा, नक्की तुझं सगळं काम होईल. स्वप्नामध्ये जागा झाला. 4 दिवसाची लाडू बरोबर घेतले, निघाले. आर्जव मुनी भेटण्याकरता 4 कोस चालला आणि एका म्हातारीचं घर लागलं. म्हातारीने विचारलं, म्हणजे बाळ कुठे चाललास? म्हणजे आर्जव मुनी भेटण्याकरता. काय? म्हणजे माझ्या समस्या आहे, काय प्रश्न आहे. ती म्हातारी मुली, बाळ माझी सुद्धा एक समस्या आहे. म्हणजे कोणती? माझी मुलगी उपवर झालेली आहे, सुंदर आहे, शिकलेली आहे, एक भरपूर हुंडा द्यायची माझी तयारी आहे, पण मुलीने प्रतिज्ञा केलेली आहे, एखादा तरुण 1 लाखाचा हिरा घेऊन माझ्या दारावर येत नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. आणि मला पंचायत झाली या मुलीचं लग्न होतं की नाही. रात्र दिवस माझ्या डोक्याला ताप आहे. म्हणजे तुम्ही आज मला पाणी दिलं, जागा दिली, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणलं. 4 कोस चालला. संन्याशाच्या आश्रमाला तिथे विश्रांती केली. संन्याशाने विचारलं, म्हणजे बाळ कुठे चालला? म्हणजे आर्जव मुनी भेटण्याकरता. काय काम आहे? समस्या आहे. संन्यासी बोले माझी सुद्धा एक समस्या आहे. म्हणजे कोणती? म्हणजे 25 वर्ष संन्यास घेऊन झालं, अजून दिवस स्वप्न सुद्धा आलेलं नाही मला. माझा संन्यास यशस्वी होईल की नाही मला शंका आहे. म्हणजे तुम्ही मला पाणी दिलं, जागा दिली, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणतो. चालला. 4 कोस चालला. एका माळ्याचं घर लागलं. माळीदाराने विचारलं, बाळ कुठे चाललं? म्हणजे आर्जव मुनी भेटण्याकरता. काय काम आहे? समस्या आहे. म्हणजे माझी सुद्धा बाळ एक समस्या आहे. म्हणजे कोणती? म्हणजे वडील मला मारताना बोलले, घराच्या उत्तरेला 10 फुटावर झाड लावले. झाड लावलं पण समाधान झालं नाही. वडील मारताना असं का बोलले? म्हणजे तुम्ही मला जागा दिली, पाणी दिलं, नक्की तुमच्या प्रश्नाचं उत्तर आणतो. अर्थात निघाला. 4 कोस चालला. 16 कोस संपले. आर्जव मुनीचा आश्रम लागला. मुला सज्जन असल्यामुळे रात्रंदिवस काही मानसिक सेवा करायला लागला. अर्थात गुरुजींनी 3 महिन्यानंतर बोलवून घेतलं आणि म्हणजे बाळ रात्रंदिवस माझी सेवा करतो, काय उद्देश आहे? म्हणजे क्षमा करा, मला माझ्या देवीने स्वप्नामध्ये सांगितलं तुमच्यामुळे माझ्या समस्या सुटणार आहेत. आणि शास्त्र असं आहे, सेवा केल्याशिवाय प्रश्न विचारणं बरोबर नाही. तद्विधी प्रणिपाते परिप्रश्ने सेवया उपदेशांती ते ज्ञानम ज्ञानस्तत्वदर्शना ते ज्ञान पैका भरवे जरी मनिया त्या नावे तरी संताया भाजावे सर्वशेषी जे ज्ञानाचा पुरठा ते सेवा हा दारवंटा तो स्वाधीनकारी सोबत आवड कोणी तरी तनु म्हणून जीवे चरणाशी लागावे अगरवता करावे असे सगळं मग अपेक्षित आपले ते सांगतील पुस्तकाची अंतर्गत संकल्पने. म्हणजे सेवा केल्याशिवाय प्रश्न विचारण्याचा अधिकार नसणे म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारणे आहेत. मला 4 प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. अर्जुनने सांगितलं, म्हटलं 3च प्रश्न विचार, 3च महिने सेवा केल्यास. आता त्याला मोठे प्रश्न पडला, गोवा तिघांना वचन दिलेले, म्हातारी, संन्यासी आणि माळीदार. आता काय करायचं? आपल्या नशिबाला दोष दे. त्यांनी 3 प्रश्नांची उत्तरे घेतली, निघाला. घरी निघाला. पहिल्यांदा कुठे थांबला? माळ्याचं घर लागलं. माळीदाराला विचार म्हणजे बा माझ्या प्रश्नाचं म्हणजे उत्तर आणलेले. काय सांगितलं गुरुजींनी? गुरुजींनी सांगितलं तुम्हाला गुह्य सांगायचं होतं, पण मरताना नातेवाईक जमले होते. नातेवाईकचे समोर कसं काय गुह्य सांगणार? म्हणून सांकेतिक भाषेमध्ये सांगितलं, घराच्या उत्तरेला 10 फुटावर खड्ड्यापोत, तिथं 5 फुटावर एक हंडा हांडा, त्या हंड्यामध्ये 20,000 सोन्याचे मोहर आहे. काय बोलता? गुरुजी खोटं बोलणार नाही. तुला ना त्यांनी झाड लावलं होतं, 2 फुटावर लावलं होतं. झाड उकळून टाकलं, 5 फूट खोदलं, हंडा लागला, 20,000 सोन्याच्या मोहर मिळाले. माळी कुटुंब हे प्रामाणिक होतं भाऊ. म्हणजे बाळ संपत्ती आमची मिळाली तुझ्यामुळे, 50% तुला आणि 50% आम्हाला, 50-50 पर्सेंटेज. 10,000 सोन्याच्या मोहरा ठेवल्या. 10,000 सोन्याच्या मोहरा बरोबर केली. म्हणजे बाळ तुला घरापर्यंत पोहोचवतो. दोघे जण निघाले 10,000 सोन्याच्या मोहरा घेऊन. 4 कोस चालले. संन्याशाचा आश्रम लागला. संन्याशाने विचारले, बाळा माझ्या प्रश्नाचं उत्तर आणलेलं आहे. म्हणजे काय? म्हणले गुरुजींनी सांगितलं तुम्ही श्रीमंताचे पुत्र आहात, तुम्ही वैतागून संन्यास घेतलाय, देवावर तुमचा पक्का विश्वास नाही, म्हणून तुम्ही 1 लाखाचा हिरा गाठोड्यामध्ये ठेवले. पोटाची आबादी होऊ नये म्हणून, पोटाचं हाल होऊ नये म्हणून. तो जर हिरा तुम्ही दिला ना, त्याग केला ना, नक्की देवाचं दर्शन आहे. म्हणजे काय बोलतो? गुरुजीने सांगितलेलं आहे. लगेच त्याने हिरा काढला, म्हटलं तुलाच घेऊन जा, आता देवाचं दर्शन होणार. 1 लाखाचा हिरा त्याला मिळाला. 1 लाखाचा हिरा, 10,000 सोन्याच्या मोहरा घेऊन चालले. 4 कोस चालले बरोबर. कोणाचं घर लागलं? म्हातारी वाटत बघत होती. म्हातारीने विचारलं, मला बाळ माझ्या प्रश्नाचं उत्तर, म्हणजे प्रश्नाचं उत्तर आणलं नाही, पण हिरा आणला. हिरा तुमच्या मुलीला बोलवा.
मुलगी बाहेर आली, हिला दाखवला की माझी देवानी प्रतिज्ञा पूर्ण केली. कारण माझी प्रतिज्ञा होती 1 लाखाचा हिरा घेऊन एखादा तरुण माझ्या दारात येत नाही तर मी लग्न करणार नाही. माझ्या दारात तुम्ही आला, मी तुमच्याशीच लग्न करणार आहे. म्हातारीने धूमधडाक्यामध्ये लग्न लावून दिलं. आणि जाताना काय काय घेऊन गेला? अहो बघता काय, पोरगी घेऊन गेला, 1 लाखाचा हिरा घेऊन गेला, 10,000 सोन्याच्या मोहरा मिळाल्या. जर मला सांगा 3 महिन्यात एवढा फायदा, तर जन्मवर्ष वगैरे काय फायदा होणार? पण याला फायदा म्हणतात भौतिक फायदा, याला म्हणतात भुक्ती. भुक्ती देतात संत आणि मुक्ती सुद्धा देतात. जे पुरुषार्थ सिद्धी 4थी घेऊन या आपल्या हाती, रिगाला भक्तिबांधी जगात येतो. दिला ब्रह्मत्वाशीची पार्था, साहित्याची व्यवस्था, याची नाव होता पुरुषार्थ का. मोक्ष, मुक्ती आणि ब्रह्मज्ञान एकच आहे, लक्षात ठेवा. जर संतांची सेवा केली ना तुम्हाला भुक्ती आणि मुक्ती फुकट मिळतं. संत सज्जनी मांडले तुकार, संत सज्जनी मांडले तुकार, जे दया पाहिजे ते आहे, जे दया पाहिजे ते आहे. सुखासाठी मुक्ती मोक्षासाठी कोण दया पाहिजे रे, कोण दया पाहिजे रे, कोण दया पाहिजे रे, कोण दया पाहिजे रे. नाचत जाऊ कच्या गावाला, नाचत जाऊ कच्या गावाला, सुख देव रे गावा. संत सज्जनी मांडले तुकार, संत सज्जनी मांडले तुकार, संत सज्जनी मांडले तुकार, संत सज्जनी मांडिले दुकान, जे जया पाहिले ते आहे रे. भुक्ती मुक्ती फुकासाठी कोणी दयाकडे न पाहे रे. संतांमुळे भुक्ती मिळते, संतांमुळे मुक्ती मिळते आणि संतांमुळे सगळ्यात मोठा लाभ होतो देवाचं दर्शन. जेथे जावे तेथे कपाळ सरिसे, लाभ तो विशेष संत संगे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला, हे तो एक संता ठाई लाभ पाहि उत्तम. धन्य हे आनंदाचे सापडलेली वेळ, ते हे संत सज्जन भेटले कृपाळ. त्याने भिडलेला बुद्धीचा ओळ, दृष्टी दाखवले यशोदेचा बाबा. बरोबा संत समागमो प्रगटला आत्माराम. खूप प्रमाण आहेत. मला हे सांगायचं आहे, संतांनी जर कृपा केली ना तर भुक्ती मिळते, पण हा सामान्य लाभ आहे.
मुक्ती मिळते हा मध्यम लाभ आहे, आणि देवाचं दर्शन होतं ना उत्तम लाभ आहे. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, लाभ तो विषय संत संगे. वास्तविक संतांचा थोडासा जरी संघ झाला, थोडासा क्षणभर संघ झाला ना, तर अनंत कोटी जन्माचं कल्याण होतं. दृष्टांत सांगितलं जातो, विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोन्ही ऋषी होते. विश्वामित्र राजर्षी आणि वशिष्ठ हे ब्रह्मर्षी. राजर्षी म्हणजे थर्ड क्लास, महर्षी म्हणजे सेकंड क्लास, आणि ब्रह्मर्षी म्हणजे फर्स्ट क्लास. हे ब्राह्मण कुळामध्ये जन्माला आले होते. वशिष्ठ हे ब्रह्मर्षी होते. ते सारखे म्हणायचे या राजर्षी, या राजर्षी, आणि 60,000 वर्षाची तपश्चर्या करून मला अजून राजर्षीच म्हणताय. थर्ड क्लासमध्ये मी कसं काय म्हटले, तुम्ही श्रेष्ठ का मी श्रेष्ठ एकदा ठरवून जाऊ. याच्याकरता काय करायचं म्हणजे चला सत्य लोकात जाऊ. कारण या लोकांमध्ये न्यायाधीश सुद्धा पैसे खाऊन खोटं बोलायला लागले. वकील तर बोलतातच, त्यांचं दोन नंद साहेब. म्हणजे इथं आपल्याला सत्य मिळणार नाही, डायरेक्ट सत्य लोकांमध्ये जाऊ. विश्वामित्र आणि वशिष्ठ सत्य लोकांमध्ये गेले. ब्रह्मदेव आश्चर्यचकित झाले, कसे काय आले दोघं. म्हणजे काय काम काढलं. विश्वामित्राने सांगितलं, अहो 60,000 वर्षाची तपश्चर्या करून सुद्धा ते वशिष्ठ मला अजून राजर्षीच म्हणतात. किती सहन करू. मी श्रेष्ठ का तुम्ही, हे श्रेष्ठ एकदा तुम्ही सांगा. तुम्ही सगळ्या जगाचे मालक आहात. ब्रह्मदेव उत्पत्ती धारण करणारे. ब्रह्मदेवाने सांगितलं, म्हटले बघा आपण असं करू, 5 पंचांना बोलू. पाचामुखी परमेश्वर. कोणाकोणाला बोलवायचं म्हणजे 5 जण राहू दे, तिघांनाच बोलवा. मेजॉरिटी झाली नाही गेली लगेच आपण निकाल देऊ. कोणाकोणाला बोलवायचं. नंबर 1 सूर्य, नंबर 2 सागर, नंबर 3 शेष. विश्वामित्राने घाई झाली बोल, म्हणजे मी घेऊन येईल. सूर्याकडे गेले, सूर्याला नमस्कार केला, म्हटले माझ्या बाजून साक्ष द्यायला चला. विश्वामित्र म्हणजे साक्ष द्यायला येतो, पण माझ्या जागेवर काम कोण करणार. बद्दी कामगार तुमच्याकडून आहे का. म्हणजे तुमच्या जागेवर काम करणार बद्दी कामगार कसं काय मिळणार. आणि म्हणजे जगामध्ये अंधार पडेल ना, मी जागा सोडली तर येऊ शकत नाही, जागा सोडू शकत नाही. नाराज झाले विश्वामित्र. म्हणजे पहिला साक्षीदार आला नाही, दुसरा तरी येतो का बघूया. सागराकडे गेले, सागर प्रकट झाले. काय काम काढलं म्हणजे माझ्या बाजून साक्ष द्यायला चला. म्हणजे मी येतो, पण मला नेण्याकरता भांड, म्हणजे तुम्हाला नेण्याकरता भांडं अजून उत्पन्न झालं नाही जगामध्ये. म्हणजे गावाच्या गाव वाहून जातील ना, घोटाळा जरा येऊ शकत नाही. नाराज झाले विश्वामित्र. म्हणजे तिसऱ्या तरी येतो का बघूया साक्षीदार. शेषाकडे गेले, शेषाने सांगितलं मी येतो, पण माझ्या डोक्यावर जे पृथ्वीचं कोण घेणार. काय तुझ्याकडे सोय म्हणजे एवढं मोठं होतं कोण घेणार. जगामध्ये सगळा गोंधळ होईल, येऊ शकत नाही. एकही साक्षीदार येऊ शकला नाही. नाराज झाले विश्वामित्र. ब्रह्मदेवाकडे गेले, म्हणजे अहो तुम्ही अशी साक्षीदार बोलवले की कोणी येणारच नाही. म्हणजे अजून इंटरव्ह्यू व्हायचे आहे, अजून वशिष्ठांनी म्हणजे मला आले नाही त्याला कसं काय येतील. अरे इंटरव्ह्यूच्या अगोदर नमाज कसं काय ठरवायचं. वशिष्ठांना विचारलं तुम्ही तिघांना घेऊन येऊ शकाल का. म्हणजे येतो, प्रयत्न करतो. वशिष्ठ गेले सूर्याकडं, म्हणजे माझ्या बाजून साक्ष द्यायला चला. सूर्य म्हणजे मी येतो, पण माझ्या जागेवर काम कोण करणार. बाजूला माझी लंगोटी तुमच्या जागेवर काम करू शकते. लंगोटी ज्ञानोबानंतर सूर्य बाजूला झाला, विश्वामित्राने आपली लंगोटी तिथे गेली. अजिबात प्रकाश कमी झाला नाही, उष्ण सुद्धा कमी झालं नाही. एकाची शाटी तपिल्लली, एकी सृष्टीवरी सृष्टी केली. ज्ञानोबानंतर सूर्याने खाली मान घातले, निघाले. सागराकडे गेले, माझ्या बाजून साक्षी झाले. सागर म्हणजे मी येतो, पण येणार कशामध्ये. बसा या कमंडलमध्ये. एवढेच कमंडल बसा ना. सगळा सागर त्या कमंडलमध्ये साठला. म्हणजे जागा सुद्धा शिल्लक राहिली. एका ब्राह्मणाने एका घोट्यामध्ये सागर गिळला, अगस्ती म्हणून. चला सागर पण निघाले. आणि नंतर शेषाला विनंती केली, माझ्या बाजून साक्षी झाला. शेष बोलू येतो, पण माझ्या डोक्यावरचं ओझं आहे बाबाला, माझी काठी तुमच्या जागेवर काम करू शकेल. शेष बाजूला झाली, काठी अशी टेकवली. पृथ्वीने अजिबात हालचाल केली नाही. आणि हे तिघेजण साक्षीदार वशिष्ठाबरोबर सत्यलोकामध्ये पोहोचले. विश्वामित्राने बघितलं, तिघेजण आले, आपल्याला एक पण आला नाही. आणि मग ब्रह्मदेवाने विचारलं निकाल लागला का देऊ. खाली मान घातली विषयात. म्हणजे एकही साक्षीदार मला नाही, तिने साक्षीदार निकाल लागला माझ्यापैकी श्रेष्ठ आहे. मग विश्वामित्राने विचारलं तुम्ही या तिघांना बोलवलं साक्षीदारांना कोणत्या पुण्यावर.
वशिष्ठाने सांगितलं सत्संगाचं थोडस पुण्य खर्च केलं आणि ठिकाणी घेऊन आलं. निमिषार्ध सत्संगती वास वैकुंठी कल्पांती मोक्षपदी देवी शांती बापुडी. अर्धक्षण घडता सत्ताचे सत्ताचे अर्धक्षण घडता संतांची संगती देणे होय शांती मत पापा संत संग देई संत संग देई. एक एकान महाराजांचा प्रसिद्ध अभंग आहे. एक घडी आधी ते कुणी आज तुलसी संगत साधू की हरे को टाकतात. एक घडी नाही अर्धी घडी नाही एक क्षण जरी वास्तविक संतांचे दर्शन झालं अनंत जन्माचं कल्याण होतं. वाढल्या पोळ्याची नारदाची भेट झाली किती दिवस चतुर्मास नाही आणि थोडा वेळ संग झाली वाल्ल्या कोळी राहिल्याने वाल्मिक ऋषी झाला. पूजंतम राम रामेती मुद्राक्षरम आर्यद्वैता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. तुकाराम महाराज म्हणतात जर वास्तविक संतांची संगत झाली ना तर मोठा लाभ होतो. जे जावे ते कपाळ सरिसे लाभ तो विशेष संतसंगी. आवाजामध्ये बदल झाला. यांची अशी विनंती आहे इंटरव्हल घ्या इंटरव्हल मध्ये चालू होईल थोडं भजन होईल बरोबर वेळेवर सेवा ठेवण्यात येईल. मध्ये चाल जेथे जातो ते कपाळ तेथे नावे कपाळ
विठोबा रखुमाई हे जे ठोबा रघुमाई हे जे ठोबा रघुमाई